नमस्कार, मी मनुश्री पाटील. करिअर मंत्रामध्ये आपण करिअरच्या वेगवेगळ्या वाटांबद्दल बोलतोय. आपण बघतो आयुष्याचा पहिला टप्पा 10वीचा रिझल्ट काल लागलेला आहे आणि 10वी नंतर नेमकं काय करायचं याचा अनेकांना प्रश्न पडतो. अगदी ठराविक मार्ग न चोखाळता काही वेगळ्या वाटांचा विचार करणं तितकंच गरजेचं असतं. अनेक पर्याय उपलब्ध देखील आहेत, पण मात्र मुळात आपला कल ओळखून करिअर कसं निवडावं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या बरोबर आहेत करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा फोन करून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. 022-668-99263 या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आपण बघतो 10वीचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि अगदी ठराविक मार्ग असतो. आर्ट, कॉमर्स, सायन्स हा पर्याय मुलं निवडतात, पण मुळात कोणता पर्याय निवडावा त्याच्यात सुद्धा अगदी गोंधळून जातात. काय नेमकं तुम्ही मुलांना सल्ला द्याल? मला वाटतं की 10वी किंवा 12वीचा हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तशा अर्थाने मला वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये पुढे काय नक्की करायचं आहे याचा नीट विचार करून मार्ग निवडण्याचा आहे. जर का आपण 10वीचा जर टप्प्याचा विचार केला तर तुम्ही जसं म्हणताय तसं आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे 3 मार्ग आहेत. त्याचबरोबरीने इंजिनिअरिंगचं शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांना इंजिनिअरिंग डिप्लोमाचा आहे, ITIचा अभ्यासक्रम आहे, काही व्होकेशनल कोर्सेस आहेत, हे आपल्याला ठरवता येतात. पण पुढे इंजिनिअरिंग की मेडिकल ह्याचा निर्णय जो आहे तो 10वीच्या वेळेसच करायचा आणि त्याप्रमाणे 12वी सायन्सला विषय निवडायचे आहेत. त्यामुळे सगळे प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत हे 12वी नंतर आहेत आणि आपल्याला जी स्ट्रीम निवडायची आहे ती आपल्याला आता 10वी नंतर 11वीत जाताना निवडायची आहे. मग निवड नेमकी कशी करायची या संदर्भात विद्यार्थी, पालक या दोघांमध्ये साधारणतः बरेचसे गैरसमज असतात. साधारणतः खूप चांगले मार्क मिळाले की सायन्सला जावं असं वाटतं, सायन्स अगदीच आवडत नसेल तर मग कॉमर्स, आणि काहीच जमत नसेल त्याच्यामध्ये तर साधारणतः किंवा खूप मार्क कमी आले तर मग कला शाखेला जा, असा एक साधारणतः विचार होतो. पण मला वाटतं की तो बरोबर विचार नाही आहे, तो योग्य विचार नाही आहे. कारण कला शाखेमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि त्याचाही विचार पालकांनी केला पाहिजे. मग आपण म्हणाल की बाबा साधारणतः करिअरच्या बाबतीतला जो विचार आहे हा विचार नेमका केला कसा पाहिजे, काय नेमकं विचारात घ्यावं, तर मला वाटतं की आपली हुशारी किंवा आपली बुद्धिमत्ता जी आहे ती नेमकी कुठल्या प्रकारची आहे याबद्दल विद्यार्थ्यांनी विचार नीट केला पाहिजे. एखाद्याला गणित विषय आवडत असेल तर मग गणितातली करिअर्स आपल्याला शोधावी लागतील. मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, बेसिक सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, अशा प्रकारच्या करिअर्समध्ये ते चांगले हुशार ठरू शकतात. चित्रकला चांगली आहे तर ते कदाचित फाईन आर्ट्समध्ये चांगले करतील, ते आर्किटेक्चरमध्ये चांगले करतील, ते डिझायनिंगमध्ये चांगले करतील, ते फॅशन डिझायनिंगमध्ये चांगले करू शकतील. म्हणजे अशा वेगवेगळ्या म्हणजे आपली हुशारी बघून सुद्धा आपण कुठल्या क्षेत्रात जावं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. आणि हुशारी ही फक्त मार्कांची नाही तर आपल्यामध्ये त्या प्रकारचे अंगभूत गुण आहेत का, त्या प्रकारच्या क्षमता आहेत का, तर याचा देखील विचार केला पाहिजे. म्हणजे आपण त्याला ॲप्टिट्यूड म्हणतो की आपल्यामध्ये क्षमता कुठल्या प्रकारच्या आहेत ह्याचा एक विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आपली आवड, म्हणजे मला ते काम करत असताना मला आनंद मिळतो का, हा विचार करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मग त्याचा इंटरेस्ट हा कशामध्ये आहे आणि व्यक्तिमत्व. कारण एखादं जेव्हा आपण प्रोफेशन निवडतो, एखादा व्यवसाय निवडतो, एखादा करिअर निवडतो, तेव्हा त्या करिअरमध्ये करावं लागणारं काम आणि माझा स्वभाव हे मॅच होतंय का, ह्यांचं नीट जुळून येतंय का, तर मला वाटतं की आपण बघितलं पाहिजे. म्हणजे या 3-4 मुद्द्यांचा व्यवस्थितपणे विचार जो आहे हे सगळं बरोबर आहे सर. पण अनेकदा असं होतं की 10वीची मुलं असतात, अगदी लहान असतात, 15-16 वर्षाची मुलं असतात, गोंधळून जातात. आपण म्हणतो की मित्र सगळे ह्या साईडला चालले आहेत म्हणून अगदी सायन्स निवडल्या म्हणून सगळे सायन्सला जातात, कॉमर्स निवडल्या म्हणून कॉमर्सला जातात. मुळात त्यांना कळत नाही की कशा प्रकारे, की मला मॅथ्स आवडत नाही पण सगळे कॉमर्सला जातात, अगदी सायन्सला नको जायला म्हणून मी कॉमर्सला जातो. कारण आर्ट्सकडे तेवढं बघितलं जात नाही. पण मग कशात आपण बघतो करिअरचा विचार करताना हा कसा विचार नेमका करायला पाहिजे? मग नाही, मी जसं म्हटलं तसं हे 4 मुद्दे आहेतच त्याच्यामध्ये. आणि साधारणतः असं असतं की 1ली पासून ते 10वीपर्यंत आपण कदाचित एकाच वर्गामध्ये असू, त्यामुळे आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं की बाबा माझं ओळखीचं कोणतरी असावं तिथे, हा एक स्वाभाविकपणे विचार येत असेल. म्हणजे माझा मित्र चाललाय, माझी मैत्रीण चालली, त्याच ठिकाणी जावं. पण मला वाटतं की आयुष्यभर आपण एकत्र राहणार नाही. म्हणजे मित्र म्हणून आपण राहू पण नोकरीच्या ठिकाणी आपण एकाच ऑफिसमध्ये काम करू का, तर असं होणार नाही. आणि मला वाटतं की तो मोह जो आहे हे आपण टाळलं पाहिजे. ती थोडीशी वाटणारी भीती जी आहे ती भीती मनातून घालवली पाहिजे. वाटतं की अशा प्रकारे विचार जर का केला तर आपणही वेगळ्या वाटांनी जाण्याचा निर्णय जे आहे ते विद्यार्थी पालक घेऊ शकतील. बरोबर. आता 10वीला आपण बघतो की अनेकांना डॉक्टर, इंजिनियर व्हायचं असतं आणि 10वीचा आता ॲडमिशन घेताना सायन्समध्ये कशा प्रकारची मुळात त्यांनी तयारी केली पाहिजे? कारण नुसतं सरसोपट 10वी-12वीचा अभ्यास करताना आता अगदी नीटचा सुद्धा पर्याय आलेला आहे. कशी नेमकी मुलांनी आत्तापासून तयारी केली पाहिजे? नाही, आता एक आपण जर का विचार केला तर 10वी नंतर ज्यांना पुढे 12वी नंतर म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जायचं आहे, मग आपल्याला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननुसार, निर्णयानुसार की जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. ह्या का घेतल्या जातात? कारण आपल्या इकडे 3-4 प्रकारची बोर्ड आहेत. मग HSC बोर्ड असेल, त्याच्यानंतर ICSE असेल, CBSE असेल, IB असेल, अशी वेगवेगळी बोर्ड आहेत. मग जर का बोर्डांच्या मार्कावरून जर का व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश द्यायचा, मग कुठल्या बोर्डाचे मार्क कमी अधिक, त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक त्याच्यासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट घ्या आणि त्याच्या आधारावर तुम्ही द्या.
म्हणजे मग 11वी आणि 12वीच्या बरोबरीने ज्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रिया परीक्षा म्हणजे IIT जायचं असेल तर IIT JEE म्हणजे JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स ह्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. जर का तुम्हाला मेडिकल एज्युकेशनमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला नीटचा अभ्यास करायला लागेल. तुम्हाला NIDला जायचं असेल म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनला जायचं असेल तर त्याचा अभ्यास करायला लागेल. मला वाटतं की 11वी 12वीचा अभ्यासक्रम आणि त्याचबरोबरीने या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हे मला वाटतं की विद्यार्थ्यांनी समजून घेऊन त्यांचा जर का अभ्यास केला तर मला वाटतं मग की 12वी नंतरच्या प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला सोप्या वाटतील, त्या अवघड वाटणार नाही. बरं, भिवंडीवरनं फोन आलेला आहे. सतीश भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला सतीश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. 10वी नंतर हवाई दलामध्ये म्हणजे एअरफोर्स मध्ये वगैरे भरती होऊन इंजिनिअरिंग वगैरे करता येतं असं ऐकायला मिळतं. तर भारतीय हवाई दलात भरती होण्यासाठी 10वी नंतर काही चान्सेस आहेत का? खूप वेगळ्या अशा करिअरचा ह्याने विचार केलेला आहे. आतापासून कशी तयारी केली नाही, पाहिजे? 10वी नंतर तुम्हाला हवाई दलामध्ये जाता येणार नाही, 12वी नंतर जाता येईल. पण तुम्हाला ऑफिसर म्हणून जायचं असेल तर NDA ची परीक्षा देणं हे आवश्यक आहे. ती 10वी नंतर म्हणजे ती 12वी नंतर असते आणि NDA ची परीक्षा ही फक्त मुलं देऊ शकतात. आणि NDAच्या परीक्षेची माहिती जी आहे ही तुम्हाला UPSCच्या वेबसाईटवर मिळेल, कारण याची परीक्षा घेण्याचं काम हे UPSC करते, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे ते करते. आणि त्यामुळे NDA ची परीक्षा सायन्सचा पर्याय सायन्स नाही. हा, एअरफोर्स मध्ये जायचं असेल तर तुम्हाला 11वी 12वी सायन्स करायला लागेल. आणि नेव्ही मध्ये जायचं असेल तर, जर का तुम्हाला आर्मी मध्ये जायचं असेल तर तुम्ही आर्ट्स कॉमर्स काही करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. सांगलीवरनं फोन आलेला आहे. स्नेहल गुरव आपल्या बरोबर आहेत. बोला स्नेहल, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅम, माझे 10वी मध्ये 72% पडल्यात. मागल्या वेळी 10वी झालेली. आता 11वी मध्ये 70% पडल्यात. पण 12वी नंतर काय करू करिअर? कोणत्या शाखेत तुम्ही आहात आता? 11वी कला शाखेत. अच्छा, कला शाखेत. आता कला शाखेमधून जात असताना आपल्याला विचार करायला लागेल की बाबा नेमका विषय कुठला आवडतो. म्हणजे कला शाखेमध्ये तुम्हाला इतिहास विषय आवडतो, भूगोल आवडतो, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हा कुठला विषय नेमका आवडतो. आणि मग प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारचे करिअर ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांनी BA करावं आणि मग BA केल्यानंतर त्यांना MA करता येऊ शकतं, किंवा BA केल्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की जसं इंजिनिअरिंगमध्ये IIT आहेत किंवा इंजिनिअरिंग मेडिकल सारखे वेगळे तुम्हाला तशा अर्थाने आपण म्हणतो की ते व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. तसं ॲप्लाइड अभ्यासक्रम काही जे आहेत हे तुम्हाला आर्ट्समध्ये पण आहेत. म्हणजे TISS नावाची संस्था मुंबईला आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. तिथून ते सोशलॉजी या विषयामधले किंवा सोशलॉजीशी संबंधित अशा प्रकारचे अभ्यासक्रम वेगवेगळे जे आहेत हे करू शकतील. त्यानंतर मुंबईलाच इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च नावाची संस्था आहे, तिथून ते इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड काही अभ्यासक्रम करू शकतील. आपल्या इथेच मुंबईला परळला MLS म्हणजे मास्टर इन लेबर स्टडीज नावाचा विषय आहे, ते करू शकतील. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये काही MPM नावाचा अभ्यासक्रम आहे, पर्सनल मॅनेजमेंटचे आहेत. म्हणजे अशी स्पेशालिटी भरपूर आहे. म्हणजे आपल्याला जो विषय आवडतो तो विषय कुठला आहे आणि मग त्या विषयाशी रिलेटेड अशा प्रकारे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत, ते करू शकतील ते. बरोबर, म्हणजे वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र मुळात आपली आवड निवडणं गरजेचं आहे. काय आणि नेमकं पालकांना सुद्धा सल्ला दिला याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रमध्ये आपण 10वीच्या वेगवेगळ्या पर्यायांबद्दल चर्चा करत आहोत. ठाण्यावरनं फोन आलाय. उल्का मोरेश्वर आपल्या बरोबर आहेत. बोला उल्का, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा मुलगा आता 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर त्याला 4th इयर नंतर कोणते कोर्स वगैरे आहेत का, काय MTech करायचं ते विचारायचं होतं. नाही बघा, कोर्स वगैरे म्हणजे तुम्हाला कोर्स जे आहेत, आता जे इंजिनिअरिंग करतात त्यांना एक तर ठरवायचं आहे की बाबा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करायचं आहे की त्यांना MBA वगैरे करून मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. जर का मॅनेजमेंट वगैरेमध्ये जायचं असेल तर नॉर्मली मुलं जी आहेत ती MBA वगैरेचा विषय किंवा MMS सारखा जो अभ्यासक्रम आहे तो निवडतात. आता ज्यांना असं वाटतं की नाही मला कोर इंजिनिअरिंगमध्येच राहायचं आहे आणि इंजिनिअरिंगमध्येच मला करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ME हा जो अभ्यासक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. स्वायत्त जर का ते महाविद्यालय असेल किंवा जर का डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, ॲटॉनॉमस असेल, तर त्याच्याकडे BTech नावाचा अभ्यासक्रम आहे, MTech नावाचा अभ्यासक्रम आहे, तर MTech ते करू शकतात. त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये छोटेसे कोर्सेस सुद्धा उपलब्ध असतात 1-2 वर्षाचे, ते करू शकतात. अदरवाईज त्यांना असं वाटलं की नाही मला परदेशात जायचं तर GRE वगैरे परीक्षा देऊन ते परदेशात जाऊ शकतात. मला असं वाटतं की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन होणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक नक्की केलं पाहिजे की गेट नावाची जी परीक्षा असते
की जी IITच्या पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्रामसाठीची एंट्रन्स एक्झाम असते, गेट नावाची परीक्षा, तर ती नक्की दिली पाहिजे. याचा उपयोग काय होतो, एक तर तुम्हाला IIT मध्ये जर का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही त्याला एलिजिबल होता. त्याचबरोबरीने ज्या सगळ्या आपल्या पब्लिक सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत, मग NTPC सारख्या कंपन्या असतील किंवा अशा वेगवेगळ्या भेल सारखी कंपनी असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये इंजिनिअरिंगची जी भरती आहे ती होते गेट या परीक्षेच्या आधारावर. म्हणजे गेट मधला जो तुमचा स्कोअर आहे तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. आणि त्यामुळे मला वाटतं की इंजिनिअरिंगचं शिक्षण देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी गेट ही परीक्षा जी आहे ही नक्की दिली पाहिजे. त्यामुळे नोकरीच्या संधी त्यांना चांगल्या उपलब्ध होऊ शकतील आणि चांगल्या अभ्यासक्रमांनाही पुढे ते जाऊ शकतील. बरोबर. बुलढाण्यावरून फोन आलेला आहे, गणेश जाधव आपल्या बरोबर आहेत. बोला गणेश, तुमचा प्रश्न विचारा. गणेश, तुमचा प्रश्न विचारा. गणेश याच्याशी संपर्क होत नाही. पण सर, साधारणतः आपण बघतो 10वी नंतरच्या करिअरच्या वाटांबद्दल बोलत असताना 10वी मुलं तर गोंधळलेली असतातच, नेमकं कुठे जायचं. पण पालकांचा पण एक वेगळा दबाव, एक वेगळा प्रेशर त्यांच्यावर असतं. पालकांना नेमका काय सल्ला द्याल? पालकांवर दबाव जो असतो त्यांच्या मित्रमंडळींच्या, त्यांच्या नातेवाईकांचा. कारण नातेवाईकांचा किंवा मित्रमंडळींचा एखादा मुलगा खूप चांगल्या ठिकाणी शिकत असेल तर ते पिअर प्रेशर पालकांवरही असतं, किंवा माझा मुलगा सुद्धा तसाच चमकला पाहिजे, माझा मुलगा का नाही चमकत, मग त्याला तर मी सगळ्या सुविधा देतोय. मला असं वाटतं की जर का आपण नीट विचार केला, जर का त्याला खरोखरच यश मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेचा विकास झाला पाहिजे, तर तो यशस्वी होऊ शकेल. म्हणजे असं आहे की एखाद्याने चांगला प्लंबिंगचा व्यवसाय केला आणि त्याच्यामधूनही पैसे चांगले कमवले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे त्यांनी त्या मल्टीनॅशनल ऑफिसमध्ये जाऊन नोकरी केली पाहिजे, तिथे मॅनेजर म्हणून काम केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा काही पटीने पैसे एखादा जर का व्यवसाय करून कमवत असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. मुळात ही मानसिकता जी आहे आणि हे जे आपल्याकडे की सामाजिक आपण ज्या प्रकारचं एक त्याला म्हणतो स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा ज्या प्रकारची आपण निर्माण केलेली आहे की जो MNC मध्ये काम करतो किंवा जो कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतो तो मोठा, आणि ज्याचा एखाद्याचा गॅरेज असेल आणि तो भरपूर पैसे कमवत असेल तरी सुद्धा आपण त्याला तितका मान सन्मान देत नाही. मला वाटतं की हा जो एक सामाजिक प्रतिष्ठा, सोशल स्टेटस जो एक आपण निर्माण केलेला आहे तो मला वाटतं की आपण खोडून काढला पाहिजे. बरोबर. म्हणजे मुलांची क्षमता ओळखून, त्यांचा कल बघून, त्यांची आवड बघून कुठेही ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. याबद्दल आपण असंच बोलणार आहोत, पण घेऊया एक ब्रेक.